सर्वांना सलाम. आजच्या मननामध्ये आपण विजय संगीत गीत क्रमांक 125 गाऊया. प्रभू मी कोणाचा कोणाचा, माझा नच इतरांचा 125 गीत क्रमांक. प्रभू मी कोणाचा कोणाचा, माझा नच इतरांचा. प्रभू मी कोणाचा कोणाचा, माझा नच इतरांचा. तुझाच परी मी घे माझी, तन मन धन ही वाचा. तुझाच परी मी घे माझी, तन मन धन ही वाचा. बंध मुक्त तू केले मीना, मज तू निधी करुणेचा. बंध मुक्त तू केले मीना, मज तू निधी करुणेचा. प्रभू मी कोणाचा कोणाचा, माझा नच इतरांचा. पापात्म्याची असह्य अधिकृती, सांगू किती त्याचा. पापात्म्याची असह्य अधिकृती, सांगू किती त्याचा. सोडविले तू विषकीटामज, सिंधू देशी अमृताचा. सोडविले तू विषकीटामज, सिंधू देशी अमृताचा. प्रभू मी कोणाचा कोणाचा, माझा नच इतरांचा. हस्तपाद ही पाच इंद्रिये, आत्मा प्राण ही याचा. हस्तपाद ही पाच इंद्रिये, आत्मा प्राण ही याचा. तवा दीन झाला प्रियता प्रणताचा. तवा दीन झाला प्रियता प्रणताचा. प्रभू मी कोणाचा कोणाचा, माझा नच इतरांचा. परमेश्वराला धन्यवाद असो. आजचा एक नवीन दिवस त्याच्या कृपेने आपल्याला मिळालेला आहे. आजच्या दिवसाला प्रार्थनापूर्वक हे गीत गात प्रभूचरणी जाऊया. आजचं जे मनन आहे ते सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब यांच्याकडून आहे. येणाऱ्या मननासाठी प्रार्थना करू. हे दयाळू पित्या, पुन्हा एक वार आजची सकाळ तू आम्हाला दिलीस म्हणून आम्ही आभार मानतो. आजच्या सकाळी मनन चिंतनामध्ये तुझी कृपा आम्ही मागतो. रात्रीच्या अंधारापासून तू आम्हाला काढून दिवसाच्या प्रकाशात आणलं, त्यासाठी तुला धन्यवाद असो. प्रियदेव बापा, तुझ्या प्रियदासाकडून आम्ही पवित्र वचनाचं मनन चिंतन ऐकणार आहोत. हे तू आम्हासाठी आशीर्वादित कर व पाळक साहेबांना बोलण्यासाठी लागणारी शक्ती स्वर्गीय भांडारातून तू दे. ऑनलाईन पाहणारे व इथे उपस्थित आम्ही सगळे तुझ्यासोबत दे बापा पवित्र वचनाचं मनन करीत आहोत. तुझं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन येथे जमलेल्या आम्हा सगळ्यांना दे. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. सर्वांच्या वतीने मी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब आपलं ख्रिस्त येशूत स्वागत करतो व मनन चिंतनासाठी आपल्याला आमंत्रित करतो. प्रभू येशूच्या नावाने सर्वांना सलाम. आज सकाळच्या या मननासाठी जो शास्त्र भाग आहे, जुन्या करामधून निर्गमाचं पुस्तक, याचा 28वा अध्याय, निर्गम 28 आणि पहिले 4 वचन आहेत.
हा पूर्ण अध्याय आणि निर्गम 39 हा देखील पूर्ण अध्याय जर वाचला तर 28व्या अध्यायामध्ये 1 ते 43 वचनं आहेत. निर्गम 39मध्ये 1 ते 31 ही वचनं आहेत. आणि या सर्व वचनांवरून आपल्याला परमेश्वर जे बोध करणार आहे, परंतु मी सुरुवातीचे 4 वचनं आपल्या सर्वांच्या म्हणण्यासाठी मी वाचतो. याजकांनी घालावायची वस्त्रे, तुझा भाऊ आरोन याने याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याला व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे नादाब, अबिहू, एलाजार व इथामार यांना इस्रायल लोकातून आपल्याजवळ आण आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ आरोन ह्याच्याकरता पवित्र वस्त्रे तयार कर. आणि जे ज्ञानी आहेत, म्हणजे ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केले आहे, त्या सर्वांना तू आरोनाची वस्त्रे तयार करायला सांग. त्यामुळे तो माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल. त्यांनी तयार करावयाची वस्त्रे ही उरपट, एफोद, झगा, चौकड्यांचा अंगरखा, मंदिल व कमरबंद. तुझा भाऊ आरोन याने याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याच्यासाठी व त्याच्या मुलांसाठी ही पवित्र वस्त्रे तयार करावी. आणि ज्या सेवेसाठी परमेश्वराने या मोशेला आराखडा दिला मंदिराचा, म्हणजे मंडपाचा, त्यामध्ये काय काय असावं त्या सर्व गोष्टींची त्याने परमेश्वरानेच योजना करून ठेवली. त्या मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी, याजकीय सेवेसाठी परमेश्वराने लेवी वंशाला वेगळं केलं. आणि या लेवी वंशातून या मोशेचा भाऊ अहरोन, देवाने त्यालाच याजक होण्यासाठी निवडलं. आणि त्याला मदतनीस जे याजक आहेत ते त्याचे मुलं आहेत. आणि ही याजकीय परंपरा या इस्रायल राष्ट्रामध्ये या द्वारे अस्तित्वात आली. आजचा हा म्हणण्याचा विषय जो आहे, वस्त्र प्रावरणे किंवा शोभेसाठी म्हणा किंवा देवाच्या गौरवासाठी, आपण ही देवाने लावलेली व्यवस्था जी आहे ती फार महत्त्वाची आहे. गौरवासाठी आणि शोभेसाठी तो आपला भाऊ आरोन याच्याकरता पवित्र वस्त्रे तयार कर. आणि परमेश्वर अति पवित्र आहे. त्याच्या समक्षतेमध्ये जाणाऱ्यांसाठी तो किती पवित्र आहे हे समजावं म्हणून आपण देवासमोर कसं यावं या संबंधाने देवाने ही योजना केली होती. आता आपण जगाकडे पाहिलं आणि जगातल्या लोकांची ओळख आपण पेहरावावरून, कपड्यावरून करतो, त्यावेळेस आपल्याला समजतं फरक. जर ते पठाणी घालून आलो, आपण समजतो हे पठाण आहेत, कारण त्यांचा तो कुर्ता, त्यांचा नेहरू पायजामा, ते घालण्याची पद्धत. नंतर ते शीख जर पाहिले तर त्यांची पगडी, त्यांचं सर्व दाढी आणि केस, त्याच्यावरून आपण ओळखतो हे शीख आहेत. आपल्याला माहीत आहे की अनेक पंथ आहेत, हिंदूंचे म्हणा, ते महानुभाव पंथवाले पाहिले तर त्यांचा पेहराव, त्या स्त्रिया त्या पांढरे वस्त्र घालून फिरतात, त्यांचं आपण पाहिलं तर त्यांच्यावरून आपल्याला ओळखतं की हे ह्या पंथाचे आहेत, हे या धर्माचे आहेत. जैनांकडे पाहिलं तर जैन लोक ओळखू येतात. मग मुस्लिम लोकांकडे जर पाहिलं तर मुस्लिमांचेही फरक आपल्याला समजतो की हे मुस्लिम, हे बोहरा आहेत किंवा ही कम्युनिटी अमुक आहे. ह्या पंथांचे पेहराव, कपडे, प्रावरणे ह्यावरून आपण एकमेकाला ओळखतो. जगामध्ये आपली ओळख, असं म्हटलेलं आहे की कधी कधी या गोष्टीवरून देखील होऊ शकते. ज्यावेळेस आपण फिरतो, आजूबाजूला पाहतो डोळे उघडे करून, त्यावेळेस त्या टोप्या असतात. यहुदी लोकांची टोपी ही विशिष्ट प्रकारची आहे, मुस्लिमांची वेगळी आहे, कॅथोलिक लोकांची वेगळी आहे. आणि मग त्या आपल्या प्रथा इतक्या काही अतिशय कर्मठपणाने पाळतात की ते कंपल्सरी केलंच पाहिजे. मग आपल्याला माहीत आहे पोपकडे भेटायला जायचं
ती टोपी घालून गेल्याशिवाय प्रवेश नाही. अमुक मंदिरात अमुक याच्यात जर जायचं तर त्यांच्या पद्धतीने ती पगडी किंवा ते पेहराव करायचा आणि मग तिथं आपल्याला प्रवेश मिळतो. आपली ओळख, आपली ह्या जगाला साक्ष असं म्हटलं की ह्या बाह्य स्वरूपावरून व्हावी ही काळाची गरज आहे. आणि ती गरज ओळखून आज आपण थोडंसं मनन करत असताना देवाने ही योजना जी केलेली आहे ती आपल्या इस्रायल लोकांसाठी की वेगळेपण आहे. मागच्या वेळेस मी म्हटलं की पाचारण देवाने आम्हाला विशेष सेवेसाठी पाचारण केलेलं आहे आणि विशिष्ट प्रकारची सेवा देवाने आपल्याला सोपवलेली आहे आणि ती करत असताना आपण जबाबदार आहोत हे आपल्याला समजलं पाहिजे. आता या ठिकाणी देवाने पवित्र आत्म्याच्या जे कृपादानं दिलेले आहेत त्या प्रकारच्या कृपादानांमध्ये कलाकुसरींची कामं करणारे विणकर म्हणा किंवा ते सर्व प्रकारचे सोनार दागिने घडवणारे कलाकुसरी करणारे ह्या सर्वांना देवाने ज्ञान दिलेलं होतं आणि अशा ज्ञानाने आत्म्याने परिपूर्ण जे केलेले आहेत त्यांच्यातर्फे ही वस्त्र देवाने शिवायला लावली होती किंवा बनवायला लावलेली होती. मग त्याच्यामध्ये अखंड जगा आहे आणि मग देवाने काय काय केलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतात. आपल्याला माहिती की महायाजक जो आहे प्रमुख याजक त्याला 8 प्रकारचे दिलेले होते. याजकीय पोशाख आहेत ते 4 प्रकारचे आहेत. परंतु ठराविक 4थ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी तयार करायची वस्त्रे ही उरपट, यफोद, झगा, चौकड्यांचा अंगरखा, मंदिल आणि कमरबंद ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा अर्थ पण आपण मागच्या 2 वर्षात 3 वर्षापूर्वी याजकीय पेहरावावरून आपण घेतलेला आहे. बऱ्याच गोष्टी शिकलो. परंतु आज आपण ही जुन्या कराराची जी पद्धत आहे ही वस्त्रे विशेष वस्त्र घालण्यासाठी देवाने जे सांगितलेलं होतं आणि त्या प्रकारे तंतोतंत मोशेने अहरोनसाठी त्याच्या मुलांसाठी ही योजना केली होती. आपण असं म्हटलं की ही झाली जगिक हे बाह्य स्वरूपी आपली ओळख. परंतु ज्या देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे त्या पाचारणामध्ये देव आम्हाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून ओळखू इच्छितो आणि खरा अर्थ त्यामधून आम्हाला समजून घेतला पाहिजे की जो खरा आध्यात्मिक अर्थ भरलेला आहे आणि ज्याच्यामध्ये आपण ही वस्त्र प्रावरण केली पाहिजे हे नवीन करारामधून आपण शिकत असताना स्तोत्र 132 आणि 16 मध्ये आपल्याला तारणाच्या वस्त्रांनी वस्त्रांकित होणं याच्या संबंधाने हे स्तोत्र 132 मध्ये वाचायला मिळतं की मी त्यांच्या याजकांना उद्धाराने मंडित करेन. मी त्यांच्या याजकांना उद्धाराने मंडित करेन. म्हणजे याजकांनी सणाच्या कपड्यांनी वस्त्रांकित होणे हे 2 गोष्टींचं चिन्ह देवाने सांगितलेलं आहे. देवाची योजना आहे की मी त्यांना त्या याजकांना जे विशिष्ट माझी सेवा करण्यासाठी माझ्या समक्षतेमध्ये येत आहे त्यांच्यासाठी उद्धार याचा अर्थ तारण आणि असं म्हटलं की ही तारणाची वस्त्र आमचं आत्मिक हे ओळख आहे. आपण ज्याच्या समोर जातो आम्हाला जाण्यासाठी ही तारणाची ही उद्धाराची वस्त्र देव आम्हाला लेवतो. आपण पापांची क्षमा मागून अपराधीपणाची भावना देवासमोर कबूल करून ज्यावेळेस लीन नम्र होऊन येतो देव आमची ती जुनी वस्त्र घाणेरडी वस्त्र तो काढून फेकून देतो आणि आम्हाला तारणाची वस्त्र तो लेवितो. आणि म्हणून मी त्यांच्या याजकांना उद्धाराने मंडित करीन याचा अर्थ त्यांना सजवेल. आणि देवाची योजना उद्धारासंबंधाने तारणासंबंधाने आहे. हे तारलेले लोक हे उद्धारलेले लोक ज्यावेळेस देवाने त्यांना ही आत्मिक तारणाची वस्त्र लेविलेली आहेत तर असं म्हटलं की सणाच्या कपड्यांनी वस्त्रांकित करेन. म्हणजे सणावारांना घालण्याचे पण देवाने दिलेले होते आणि ही या प्रकारची प्रावरणं त्याच्यावरून समजायचं की हे
अमुक सण आहे तमुक सण आहे. आता आपल्याला माहिती आहे की हे बिशप पोप फादर्स प्रेतक्रिया आहे, दुःखाचा प्रसंग आहे त्यावेळेस हा घाला, आनंदाचा प्रसंग आहे हा झगा घाला. आता आपल्याकडे त्या रूढी नाही, परंपरा नाहीत, परंतु आम्हाला ह्या सणांच्या वस्त्रांचं देखील अर्थ समजून घेतला पाहिजे. म्हणून दोन गोष्टींचं चिन्ह यावरून आपल्याला स्पष्ट होतं की वस्त्र प्रावरण म्हणजे पहिला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शरीर झाकणं. शरीर झाकणं म्हणजे देवाच्या समोर जायचं आहे तर आपणाला नखशिखांत झाकलं पाहिजे. माझं स्वरूप, माझं प्रतिबिंब मी दिसलं नाही पाहिजे. देवाने किती खबरदारी घेतलेली आहे. त्या मंदिर ते फेटा बांधून ती कपाळपट्टी फक्त उघडी होती, तिलाही सोन्याने मढवलेली होती आणि देवासाठी वेगळं केलेलं असं त्यावर नाव लिहिलेलं होतं. आणि मग हा उरपट, तो झगा आणि हे त्याच्यावरचं आवरण, मग कंबर बंद आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर देवाने त्या याजकांना नखशिखांत झाकून टाकलेलं आहे. शरीर झाकणं या तारणाच्या वस्त्राने देव आमची नग्नता, आमचं शारीरिक या सर्व गोष्टी तो शरीर झाकून टाकतो. म्हणजे त्याच्या सानिध्यामध्ये शरीराचं गौरव केलं जाऊ नये. शरीराचं गौरव केलं जाऊ नये म्हणजे पौलाने आपल्याला माहिती की नवीन करारामध्ये काय शिकवलेलं आहे. स्त्रियांनी मंदिरामध्ये येत असताना पदर घ्यावा, त्यांनी असं वागावं, पुरुषांनी हे करू नये. ह्या सगळ्या बाबी आम्हाला दिलेल्या आहेत. शरीर झाकणं याचा अर्थ मी देवाच्या समोर येत असताना माझं गौरव करू नये, माझं शरीर मी प्रदर्शित करू नये. कधी कधी असं म्हटलं की आपणच आपल्या शरीराला इतकं काय सुशोभित करायचा प्रयत्न करतो की देवाचं गौरव नव्हे, परंतु माझ्या शरीराने मी माझं गौरव करण्यासाठी आपण धडपडतो. म्हणून त्याच्या सानिध्यात शरीराचं गौरव केलं जाऊ नये. देवाने हे गौरवासाठी वस्त्र दिलेले आहेत. देवाने तुम्हाला आणि मला कशासाठी? शोभेसाठी वस्त्र दिलेले आहेत. आणि म्हणून पौलाने म्हटलेलं की आमची शोभा या बाह्य वस्त्रांनी या शोभा वाढत नाही. आणि म्हणून आत्मिक सौंदर्याबद्दल असं म्हटलेलं आहे की आम्हाला पूर्णपणे देवाच्या सानिध्यात जात असताना स्वतःला झाकून टाकायचं आहे. या वस्त्रांनी आम्हाला पूर्णपणे लपवून टाकायचं आहे त्या वस्त्रांच्या आत. ह्या तारणाच्या वस्त्रामध्ये नखशिखांत याचा अर्थ आमचं काही प्रदर्शन दिसू नये. तारलेलं आहे आणि तारलेलं असूनही जर आपण ह्या गोष्टी समजून घेत नाही तर याचा अर्थ आपल्याला काही गोष्टी समजल्या नाहीत. म्हणून दोन जे चिन्ह दिलेले आहेत हे वस्त्र प्रावरणामध्ये, पहिलं आहे शरीर झाकणं, नखशिखांत देवासमोर त्याच्या गौरवासाठी, शोभेसाठी आपण वागणं. दुसरी गोष्ट, आपल्याला देवाने ही वस्त्र प्रावरणे का दिलेली आहेत तर शाप आणि निढळ्याच्या घामापासून आम्हाला मुक्त करावं. हे वस्त्र प्रावरणाचा हा महत्त्वाचा भाग जो आहे किंवा जे चिन्ह आहे ते आहे शाप आणि निढळाच्या घामापासून आम्हाला मुक्त करावे. कसं? तर देवाने तागाच्या कापडाची म्हणजे सणाच्या सुताच्या कापडाची अट घातली होती. फार महत्त्वाची बाब आहे. देवाने तागाच्या कापडाची म्हणजे सणाच्या सुताच्या कापडाची अट घातली होती. लोकरीची कपडे जी अट घातलेली नाही ती का नाही तर लोकरीच्या कापडाची अट घातली नव्हती कारण सुताच्या कपड्यातून लोकरीच्या कपड्याप्रमाणे घाम येत नाही. आपल्याला माहिती लोकरीचे कपडे जर कपडे जर आपण घातले, हे उलनचे म्हणा किंवा हे आपण लोकरचे वापरतो, त्याच्याने घाम येतो आणि त्या घामामुळे असं म्हटलंय की आमचा जो निढळाचा घाम गळत राहतो. देवाच्या समक्षतेमध्ये जात असताना देवाने किती खबरदारी घेतलेली आहे.
खबरदारी का घेतलेली आहे? ह्या सुती ह्या कापडामधून या प्रकारचा घाम गळत नाही आणि सुती कपड्यामधून घाम येत नाही. आणि दुसरी गोष्ट असं म्हटलं की घाम येणे एक प्रकारच्या शापाचं चिन्ह होतं. शाप म्हणजे आपल्याला माहिती आहे की देवाने आदामाला कोणता शाप दिला? यापुढे तू काय करशील? निढळाचं घाम. देवाच्या समोर जायचं आहे आणि आपण शापित घाम गाळणं, याचा अर्थ काहीतरी हे देवाने दिलेला हा शाप आहे. आम्ही सेवेसाठी देवाच्या समक्षतेमध्ये जातो आणि विनाकारण इतकं कष्ट केल्यासारखं, आपण थकल्यासारखं, भागल्यासारखं, घामाघूम झाल्यासारखं होऊ नये म्हणून देवाने या प्रकारची खबरदारी घेतली होती. सणांच्या वस्त्रांमध्ये हे घालणं गरजेचं होतं म्हणून देवाने याजकांना लोकरीची पण कपडे दिली होती. आणि त्या प्रकारे देवाने असं म्हटलं की ती अट घातली नव्हती लोकरीच्या कपड्याची, कारण त्यामुळे हा घामाघूम होऊन आपण त्याच्यासमोर जाऊ नये म्हणून देवाने ह्या वस्त्र प्रावरणामध्ये शाप आणि निळाच्या घामापासून आम्हाला मुक्त केलेलं आहे. म्हणजे आम्ही देवासमोर जात असताना ह्या प्रकारचे शापित होऊन जाऊ नये. हे कटकट हे मी हे एवढं रात्रंदिवस आणि कणून कुथून कोणता हर्ष नाही, आनंद नाही, दुःख. आणि पौलाने देखील म्हटलेलं की देवाची सेवा आम्ही हर्षित मनाने आनंदाने केली पाहिजे. उगीच कोणीतरी लादली म्हणून आपण करू नये. म्हणून असं म्हटलं की आपल्याला देवाने यापासून मुक्त केलेलं आहे आणि आम्हाला सुती कपडे हे जगे देवाने का घालायला लावले त्या याजकाला? त्यामधून घाम येणार नाही. आता हे अनेक अर्थ त्यामध्ये सामावलेले आहेत. उत्पत्ती 3 अध्याय 19 वचनामध्ये ते आपल्याला शापाचं चिन्ह वाचायला मिळतं, त्यामुळं आपण खोल जाणार नाही. शिवाय सुताची कापडे का देवाने वापरायला लावली? त्याच्यामुळे पूर्ण स्वच्छ ते आपल्याला धुता येतात. सुती कपडे पाण्याने धुण्यासाठी सोपे जातात आणि ते चकचकीत शुभ्र बनतात. परंतु लोकरीचे कापडे आपल्याला धुता येत नाही. लोकर पाण्यामध्ये बुडवली तर मग ते खराब होतात. देवाने इतकी खबरदारी घेतलेली आहे की याजकाला आणि या प्रमुख याजकाला सणावारामध्ये या माझ्या समक्षतेमध्ये येत असताना, माझी सेवा करत असताना घामाघूम होऊ नये, तो शापित राहू नये म्हणून देवाने मुक्त केलेलं, सोडवलेलं आहे. वस्त्र घालणे, आता पहिले पेत्र 5 अध्यायाने 5 वचनामध्ये पेत्राने त्याबद्दल लिहिलेले कशाची? नम्रतारूपी तुम्ही काय करा? कंबर बांधा. कमरबंद जो आहे कंबर बांधण्यासाठी. आणि देवाने जो कमरबंद या ठिकाणी करायला लावलेला आहे, आता आपण हा संपूर्ण अध्याय वाचला नाही, परंतु असं म्हटलं की मंदिर व कमरबंद तुझा भाऊ आरोन याने याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याच्यासाठी व त्याच्या मुलासाठी ही पवित्र वस्त्रे तयार करावी. नवीन करारामध्ये तुम्हाला आणि मला कमरबंद बांधणे याचा अर्थ देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही जात असताना नम्र हो, अति नम्रतेने आपण ती सेवा केली पाहिजे. म्हणजे देवाच्या समोर जाण्यासाठी स्वतःच्या गौरवाला, वैयक्तिक गौरवाला मुळीच स्थान नाही. मी कोणी नाही, सर्व काही तो आहे आणि त्याला श्रेय, त्याला गौरव आमच्या सेवेतून दिलं पाहिजे. म्हणून असं म्हटलंय की हा कमरबंद देखील फार महत्त्वाचा आहे. मंदिर आहे, फेटा आहे, उरपट आहे, झगा आहे, परंतु नवीन करारामध्ये आता IPS 5व्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायामध्ये आपल्याला ते 1 ते 10 या वचनांमधून ती संपूर्ण शस्त्रसामग्री त्याविषयी दिलेलं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला कमरबंद देखील दिलेला आहे. परंतु पेत्राने त्या कमरबंदाबद्दल लिहिलेलं आहे की जी नम्रतेची वस्त्र आपण धारण करावी मध्ये, त्यामध्ये हा नम्रतेचा हा कमरबंद आहे. म्हणजे नम्रतारूपी कमरबंद याचा अर्थ आमच्या कमरेला तो कमरबंद आहे तर आम्ही ताठ राहू नये,
तर आपण नेहमी झुकावं. कधी कधी असं म्हणतात की आता ते कधी आपण एकटं फिरतो त्यावेळेस अनेक ऐकायला मिळतं ना, व्हॉट्सअपला ते पाहतो की मुस्लिम लोक खरे भारतीय आहेत, फार आस्थेवाईक आहेत, कारण दिवसातून ते 5 वेळा जमिनीला डोकं टेकवतात. ह्या भूमीचं ते इतका अभिमान बाळगतात आणि नमाज पडतात. कोणत्या भारतीयांना इतकं सवय नाही. आपण रोज गुडघे टेकतो, आपण रोज देवाचे आभार मानतो, परंतु आता हे लोक कल्पना वेगळे करतात. आम्ही देवाचे लोक आहोत. आम्ही ही नम्रतारूपी कमरबंद जर आपण लावलो तर देवासमोर नमायला, देवासमोर झुकायला आपल्याला ही फार महत्त्वाची संधी आहे. म्हणजे देवासमोर माझा मीपणा दिसणार नाही, माझा गर्व दिसणार नाही, माझी नम्रता दिसेल. प्रगटीन 7वा अध्याय 9व्या वचनामध्ये नीतिमत्वाची वस्त्रे धारण करणे म्हणजे कोणाला मोजता येणार नाही असा अगणित शुभ्र वस्त्रे परिधान केलेला, झावळ्या हाती घेतलेला मोठा समुदाय त्या राजासनासमोर, त्या कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. योहानाने त्या पात्मस बेटावर हा दृष्टांत पाहिला आणि त्या दृष्टांतामध्ये हे स्वर्गाचं वर्णन केलेलं आहे की त्या प्रगटीकरणामध्ये जे स्वर्गामध्ये घेतले जाणार आहेत ते अगणित आहे, अवतांची आयुते. याचा अर्थ आपल्याला मोजता येणार नाही एवढा समुदाय. जर जगाच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत ज्या हजारो पिढ्या होऊन गेला त्यांच्यामधून जे देशभक्तिमान आहेत, नीतिमान आहेत, अशा लोकांची मोजदाद केली तर ते अगणित भरणार आहेत. आणि कोणाला मोजता येणार नाही एवढा मोठा जनसमुदाय शुभ्र वस्त्रे परिधान केलेला. आणि म्हणून असं म्हटलं की ही शुभ्र वस्त्रे नीतिमत्वाची. आणि नीतिमत्वाची म्हणजे आपल्याला देव हे वस्त्र प्रावरण देणार आहे, नीतिमत्वाचं वस्त्र. आणि ही फार महत्त्वाची बाब आहे की आम्ही देवासमोर ज्यावेळेस जाणार आहोत, कोकऱ्यासमोर ज्यावेळेस आपण उभे राहणार आहोत, ही नीतिमत्वाची वस्त्रच आपल्यावर ते घातले जाणार आहेत. प्रगटी 19:8 म्हटलेलं आहे, तेजस्वी तागाची तलम वस्त्रे म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. ही तलम तागाची ही अतिशुभ्र वस्त्र कशाची आहेत? नीतिकृत्य आहेत. जे आपण या जगामध्ये त्याने आम्हाला निवडलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, पाचारण केलेलं आहे, आम्हाला त्याने ही नीतिमत्वाची वस्त्र घातलेली आहेत. तर आमच्यामधून ती नीतिकृत्य दिसली पाहिजे, सत्कृत्य दिसली पाहिजेत. आणि देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने नवीन करारामध्ये वारंवार काय म्हटलेलं आहे? त्याच्यासमोर आपण जाऊ. तो म्हणतो, या अहो माझ्या भल्या आणि विश्वासू दासांना, तुम्ही माझ्यासाठी हे केलं. मी भुकेला होतो, मला वस्त्र नव्हते, मी या स्थितीत होतो. त्यावेळेस आपण म्हणणार की प्रभू आम्ही कधी तुला उघड्या नागड्या पाहिलं. ज्या अर्थी याला केलं ते मला केलेलं आहे. नीतिकृत्य याचा अर्थ आपलं हे सत्कृत्य आहे, चांगुलपणाचं कार्य आहे आम्हाला या जगामध्ये. त्याने या प्रकारची ही नीतिमत्वाची वस्त्र त्यानं लेवलेली आहे. आज आपल्याला जरी हे बाह्य स्वरूपाची वस्त्र नाही, परंतु आम्हाला आत्मिक स्वरूपामध्ये देव या बाबतीमध्ये पाहत आहे की आम्ही या प्रकारे त्या देवासमोर आलं पाहिजे की आपण संपूर्ण शरीर झाकून तारणाच्या वस्त्रांनी वस्त्रांकित होऊन आपण त्याच्यासमोर आलं पाहिजे. आपण पूर्ण नम्रतेने, म्हणजे हा कमरबंद आपला बांधून आपण व्यवस्थितपणे नम्रतेने देवासमोर आलं पाहिजे. आणि हे नीतिमत्वाची वस्त्र धारण करणे याचा अर्थ ती धार्मिकतेची वस्त्र देवाने आम्हाला लेविलेली आहेत. लूक 24:49 सामर्थ्याच्या वस्त्राबद्दल आपल्याला वाचायला मिळतं. आणि स्वर्गीय सामर्थ्याने भरून जाईपर्यंत, आता आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटली जी आज्ञा दिली होती की तुम्हाला वरून सामर्थ्य येईपर्यंत तुम्ही काय करू नका,
यरूशलेम सोडून जाऊ नका. जोपर्यंत हे सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही यरूशलेम सोडू नका. म्हणजे इथंच राहा, त्याची वाट पहा. आणि ज्यावेळेस प्रभूचं स्वर्गारोहण होत असताना प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी त्याच्या भोवती असलेले लोक हे शिष्यगण होते. 500पेक्षा अधिक लोकांचा समुदाय होता. आणि त्यांच्या समोर प्रभूने त्यांना ही आज्ञा दिली की स्वर्गीय सामर्थ्याने तुम्ही भरून जाईपर्यंत यरूशलेममध्ये थांबा. हे वस्त्र काय आहे? सामर्थ्याचं वस्त्र देव आम्हाला लेवत होता. हे जुन्या करामध्ये याजकांना त्यांच्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी देव कशाचा अभिषेक करायचा? पाण्याचा नाही, पण तेलाचा अभिषेक. त्याप्रमाणे स्वर्गीय सामर्थ्याची वस्त्रे घातली पाहिजेत. याचा अर्थ तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवा कार्याचा आरंभ कसा केला? ज्यावेळेस पवित्र आत्मा त्याच्यावर आला, तो सामर्थ्याने परिपूर्ण झाला आणि मग आपल्या सेवेला आरंभ केला. याजकांना तेलाचा अभिषेक करावा लागत होता. तो अभिषेक झाल्यानंतर तो ह्या विशिष्ट कार्यासाठी वेगळा केलेला, देवासाठी वाहिलेला, म्हणून तो याजकीय सेवा करत होता. जो प्रभू येशू ख्रिस्ता महायाजक, याजकांचा याजक, तो आपला प्रमुख, त्याने जर पाण्यातून वर आल्यानंतर हे वरून सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्यावर उतरलं आणि त्या सामर्थ्याने परिपूर्ण झाल्यानंतर सेवेला आरंभ केलेला आहे. म्हणून आज तुम्ही आणि मी त्या देवाचे दास म्हणून, आपण त्याचे राष्ट्रीय याजकगण म्हणून तुमचा आणि माझा या प्रकारे अभिषेक केला जावा की ते सामर्थ्य, वरून सामर्थ्य, ह्या सामर्थ्याची वस्त्र तुम्हाला आणि मला दिली पाहिजे. आता वस्त्राला काय सामर्थ्य आहे का? काही लोक म्हणतात याच्या वस्त्राला, मी आता प्रभूच्या वस्त्राला शिवल्यामुळे ते रोग निवारण झाले. या पेत्र आणि पौल आणि शिष्यांच्या वस्त्रांना पण लोक शिवले, त्यांच्या पायाची धूळ त्यांनी रोग्यांवर टाकली, ते बरे झाले. ह्या सामर्थ्याने भरलेलं जे वस्त्र आहे, आता त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की एलिया आणि आलिशा चालले होते आणि स्वर्गारोहण होत असताना आलिशाने विनंती केली, तो झगा मला द्या, आणि तो झगा त्याच्यावर पडला. याचा अर्थ हे वरून सामर्थ्य आहे. हे सामर्थ्याचं वस्त्र देवाने आम्हाला घातलेलं आहे. आणि म्हणून असं म्हटलं की त्या वस्त्राला फार अर्थ आहे. वस्त्राला अर्थ आहे म्हणजे आपण युनिफॉर्म घातलेला पोलीस, तो रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस आहे, त्याने जर हात दिला तर असं कोणतंही वाहन नाही की त्याला पाहून निघून जाईल, थांबणारच. आपण दोन्ही हात हलवले तरी कोणी थांबणार नाही. परंतु त्या वस्त्राला, त्या युनिफॉर्मला फार महत्त्व आहे. देवासमोर तुमची आणि माझी ही ओळख आहे की तुम्हाला आणि मला खरा अभिषेक या वस्त्र प्रावरणामध्ये, या सामर्थ्याचा असल्याशिवाय आपण बाहेर पडू नये. तोपर्यंत बाहेर नका पडू, असं देवाची आज्ञा आहे. म्हणून आपणही आपलं सेवाकार्य करण्यासाठी हे वरून सामर्थ्य, देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य, ते वस्त्र प्रावरण लेवल्याशिवाय आपण पाऊल उचलू नये. देवाच्या म्हणण्याच्याद्वारे, हे वस्त्र प्रावरणाच्या द्वारे आम्ही एक विशेष लोक आहोत ही ओळख असावी. म्हणून आपण या बाह्य स्वरूपापेक्षा आत्मिक गोष्टींना महत्त्व देऊन त्या आमच्यामध्ये असाव्यात, म्हणून देवाला विनंती करतो. प्रभू आपल्याला आशीर्वाद देऊ. प्रियजन हो, अतिशय मौल्यवान आणि मनाला प्रेरणा देणारं हे देवाचं पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे. ही वस्त्र प्रावरणं जी आमची आहेत ती तारणाची आहे. ही तारणाची वस्त्र प्रभूने आम्हाला लेपवलेली आहे. तारणाची वस्त्र आपण घेऊ आणि प्रभूचं गौरव या जगात करूया. माननीय पाळक साहेबांचं मी ख्रिस्त येशूमध्ये आभार मानतो. आजच्या सकाळी अतिशय सुंदर पवित्र वचनाचं मनचिंतन आपण आम्हाला दिलं. सोबतच प्रियांनो, आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा देतो. परमेश्वर पित्याचं धन्यवाद देतो की आज हे सुंदर पवित्र वचन आमच्या कानी पडलं. आज सुयोग सुभाष वळवी, क्रिस्टिना विजय पाटील, शारदा सुरेश गावित, महिमा अभिजित नाईक, रेव्हरंड रविकांत वळवी
या प्रियजनांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा मी देतो. सोबतच आपण पावसासाठी प्रार्थना करूया. हे वातावरण प्रभूने आपल्या नियंत्रणात घ्यावं. मंडळीतल्या आजारी प्रियजनांसाठी प्रभूकडे कृपा मागूया. सगळ्यांच्या वतीने रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आपणाला विनंती असेल, कृपा करून आपण पुढे या, प्रार्थना करा. प्रार्थनेनंतर मान्य पठारे पाळक साहेब पुढे येतील आणि आशीर्वाद देतील. आजची नियोजित वक्ते पठारे पाळक साहेब आशीर्वाद देतील. पवित्र, थोर आणि जिवंत देव बापा, पुन्हा एक वार प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. हा एक नवीन आणि सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला दिलास प्रभू. आणि आमच्या दिवसाचं कामकाज सुरू करण्या अगोदर प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ बसून तुझी वचनं ऐकावी, त्यावर चिंतन मनन करावं, तुझं ते स्वर्गीय रूप पाहावं, तुझ्या आज्ञा तुझी इच्छा जाणून घ्यावी. यासाठी परमेश्वरा तू हा अतिशय सुंदर आणि शांत वेळ तू आम्हाला देतोस. ही तुझी आमच्यावरची कृपा आहे. आणि म्हणून प्रभुदेव बापा, आज आम्ही विशेष करून तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तुझे दास रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब त्यांच्याकडून प्रभुदेव बापा जे वचन आम्ही ऐकलेलं आहे प्रभुदेव बापा, ते वचन सत्य आहे. आणि प्रभुदेव बापा, त्या वचनाप्रमाणे तू खरोखर तुझ्या राज्यातील लोकांसाठी एक याजकीय प्रावरणाची व्यवस्था केली. याजकीय प्रभुदेव बापा पेहराव त्यांच्यासाठी ठेवला, यासाठी की देवाच्या पावित्र्यात जात असताना त्याची ओळख असावी. देवाच्या पावित्र्यात जात असताना देवाच्या इच्छेनुसार त्याचं पावित्र्य जपलं जावं आणि सर्वतोपरी देवासमोर तो उघडा वागडा दिसू नये. आणि म्हणून प्रभुदेव बापा, खरोखर हे तुझं जे याजकीय व्यवस्थापन आहे ते अतिशय उत्तम आहे, स्वर्गीय आहे. आणि प्रभू, त्याप्रमाणे आम्ही आमच्या मनामध्ये आदरभाव बाळगून तुझ्या सेवेसाठी तत्पर असावं, तुझ्या सेवेसाठी यावं अशी तुझी इच्छा आहे. परमेश्वरा, खरोखर आम्ही पुष्कळ वेळा या बाबतीमध्ये उणे पडतो. आणि जे नवीन कराराप्रमाणे प्रभू तुझे विश्वासणारे आहे त्यांना तू याजकीय पण दिलेलं आहे. या व्यतिरिक्त प्रभू जी नीतिमत्वाची वस्त्र तू आम्हाला दिलेली आहेत ती आम्ही धारण करावी आणि तुझ्यासमोर नित्य प्रभू नम्र भावाने तुझ्या सेवेसाठी उभं राहावं. यासाठी लागणारी कृपा पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला करणारा परमेश्वर आहे. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. देवबापा, आजच्या वचनाबद्दल खरोखर आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. आज प्रभुदेवापा, मंडळाच्या प्रार्थना विनंत्या तुझ्यासमोर सादर करत असताना प्रभू, आम्ही SM ट्रस्ट संचलित शाळा आणि प्रभुदेवापा त्यांचे मुख्याध्यापक, प्रिन्सिपाल, शिक्षक, सर्व कर्मचारी यांच्या सेवेसाठी देखील प्रार्थना करतो आणि प्रभू त्यांच्यासाठी मागतो. तसेच प्रभुदेवापा, आमच्या SMच्या ज्या मंडळ्या आहेत त्यामधून देखील सेवे करणारे सेवकरी पाळक साहेब आहेत आणि प्रभुदेवापा स्वार्थिक आहेत, सेवक आहेत आणि पंचमंडळ आहे. अशा सर्वांची आम्ही आठवण करतो. प्रभुदेवापा, लागणारी कृपा दे, लागणारं शहाणपण दे, धीर दे, उत्तम प्रकारचं काम करण्यासाठी लागणारं सर्व प्रकारचं धैर्य तू दे, परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता तू दे. आणि प्रभू, हे सर्व कार्य तुझ्या येण्याच्या दिवसापर्यंत टिकून राहावं, ते फळास यावं म्हणून देखील आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. आज प्रभू, आम्ही आजारी जनांची देखील आठवण करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभुदेवापा, आजारी जनांना तुझ्यापासून येणारी शक्ती दे, आरोग्य दे आणि प्रभू त्यांचं जीवन पुन्हा एकदा तू ताजतवानं कर अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज प्रभुदेवापा, आम्ही प्रार्थना करतो ज्यांचे जन्मदिवस आहे, सुयोग सुज्ञान वळवी, क्रिस्टिना विजय पाटील, शारदा सुरेश गावित, महिमा अभिजित नाईक, रेव्हरंड रविकांत वळवी, या सर्व प्रियजनांना प्रभुदेवापा तू गेल्या वर्षभर सांभाळलेलं आहे. तुझ्या सर्व प्रकारचं संरक्षण, तुझ्या सर्व प्रकारचा पुरवठा आणि तुझे आशीर्वाद त्यांना गेल्या वर्षात तू दिले परमेश्वरा. आणि म्हणून प्रभुदेवापा, या वर्षाच्या नवीन जन्मदिवसाच्या दिवशी देखील आम्ही त्यांच्यासाठी हीच शुभेच्छा देतो, प्रार्थना करतो त्यांच्यासाठी. प्रभू, येणारं वर्ष हे त्यांच्यासाठी अतिशय भरभराटीचं वर्ष असावं, त्यांना त्यांच्या कामामध्ये यश मिळावं. एवढंच नव्हे तर प्रभू, तुझ्या भयात आणि तुझ्या ज्ञानात त्यांची वाढ व्हावी म्हणून देखील प्रभू त्यांचं तू या वर्षात विशेष सहाय्य कर. त्यांचा हात धरून तू चालीव आणि त्यांना तू आशीर्वादित कर.
अशा आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा प्रभू तुझ्या हातात पडतो. आमचा प्रभू हो, आमचा चालक हो आणि प्रभू आम्हाला या दिवसभरात लागणाऱ्या शक्तीचा पुरवठा कर, ज्ञानाचा पुरवठा कर. जे काही प्रभू देवाप्पा आम्हाला गरजा आहेत त्या गरजा तू भागीव अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमची ऋणे ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. पाळक साहेब आशीर्वाद देतील. आणि आता आपलं तारणारं प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर जे ऑनलाईन जोडले गेले त्यांच्याबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चेच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सप्रेती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना, उद्याचं मनन रेव्हरंट LP वळवी पाळक साहेबांकडे असेल. सर्वांना सलाम.